छगन भुजबळ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार का हा प्रश्न नव्यानं चर्चेत आहे। कारण मालेगावमधल्या सहकार परिषदेत अमित शहा आणि छगन भुजबळांची झालेली भेट, दोन नेत्यांची नुकतीच भेट होते तशी ती भेट नव्हती, तर या भेटीमध्ये एक नाट्य होतं। काय होता किस्सा खुर्चीचा पाहूयात या रिपोर्टमधून। मालेगावमधल्या अजंगमधल्या सहकार परिषदेतली ही दृश्य। अमित शहा मंचावर आले। प्रेक्षकांकडे बघून हात उंचावल्यानंतर अमित शहा खुर्चीवर बसायला गेले। खुर्चीवर बसण्याआधी अमित शहानी मंचावर लांब उभे असलेल्या भुजबळांना बोलावून घेतलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसवलं। वरवर पाहता ही साधी सरळ दृश्य आहेत, मात्र त्यामध्ये लपलाय एक राजकीय ड्रामा। भुजबळ आणि भाजपची जवळीक वाढतीये का? भुजबळ भाजपमध्ये जाणार का? हे प्रश्न नव्यानं उपस्थित करणारी ही दृश्य आहेत। भुजबळांना अमित शहानी शेजारी बसायला सांगितलं, एवढ्यावर हा स्टेजवरचा ड्रामा संपला नाही। अमित शहांच्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर भुजबळ होते, तर डाव्या बाजूच्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते। अमित शहा शिंदेंशी बोलले, मात्र अमित शहांचं जास्त लक्ष उजव्या बाजूलाच होतं। अमित शहा आणि भुजबळांची बराच वेळ गुफ्तगू सुरू होती। जवळ बसून घेतलं काय आणि बाकीच्या लोकांचं ठीक आहे, आणि बोलणं काय चर्चा तुम्हाला मगाशी सांगितलं, चर्चा काय फार छान आहे, चांगलं केलेलं आहे। 3 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी हे लोक माझ्याकडे आले, कारण मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं। ते म्हणाले, पण याने खरोखर एक किमया करून दाखवलेली आहे। मी पण त्यांना म्हटलं की हे फारच छान आहे। त्यांनी जो रंग वगैरे तयार केलेला आहे, नैसर्गिक रंग, या दुसऱ्या रंगाने वास येतो आणि सर्दी खोकला, तो पेंटसुद्धा याच्यातून त्यांनी तयार केला। मग काय करू शकता जर लोक एकत्र आले तर, याची चर्चा होती। राजकारणात काम नव्हतं, हे जे आहे जय जवान जय किसान यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच्यावर चर्चा होती। पण राजकारणावर काही चर्चा झाली का? नाही, राजकारणावर काही चर्चा नाही। दिल्लीत भेटायला जाणार काही? आपल्याला काही बोलवणं आलंय, त्यांनी भेटायला बोलवलंय वगैरे असं काही? अहो, दिल्ली हे देशाची राजधानी आहे, आपण आम्ही कधी पण जाऊ शकतो, असं काय करताय? अजंगमधल्या सहकार परिषदेत शहा आणि भुजबळांची वाढती जवळीक पाहता भुजबळ भाजपमध्ये जाणार का हा प्रश्न भाजपच्या नेत्यांना विचारण्यात आला। त्यावर भाजपचे नेते म्हणाले, तो वरिष्ठांचा निर्णय नाही। तर कसं, भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, सिनियर आहेत, अनेक वर्ष मंत्री झालेले आहेत, त्यामुळे साहजिक आहे त्यांना खुर्ची दिली तर त्यात काही गैर काही नाही आहे। पण आपण जो प्रश्न वारंवार बोलायचा तर भाजपच्या प्रवेशाबाबतीत, त्या बाबतीमध्ये मी खूप लहान कार्यकर्ता आहे, वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करतील, देवेंद्रजी वगैरे। तो काही पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता। माजी सैनिकाच्या एक 550 एकरमध्ये ज्या पद्धतीने विविध तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झालं आहे, त्या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ, अमित भाई, मी स्वतः होतो। कोणतीही पॉलिटिकल चर्चा आली नाही, तो पॉलिटिकल कार्यक्रमही नव्हता। भुजबळ साहेब आणि आम्ही सारेच एक होतो, एकनाथ शिंदे होते, सारेच होतो, त्यामुळे पॉलिटिकल कार्यक्रम नसल्यामुळे चर्चा करू नये। अमित शहांच्या स्वागतासाठी भुजबळ समर्थकांनी बॅनर्स लावले होते। महत्त्वाचं म्हणजे या बॅनर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो नव्हते, फक्त भुजबळ आणि अमित शहांचे फोटो लावण्यात आले होते। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यापासून छगन भुजबळ नाराज आहेत। त्यांनी उघडपणे अजित पवारांवर टीका केली आहे। मात्र भुजबळ भाजपमध्ये जाणार का याबाबतचे पत्ते भुजबळांनी अद्याप खुले केले नाहीत। पण पुढच्या काळात भुजबळ आणि भाजप यांना एकमेकांचा फायदा होऊ शकतो। मराठा ओबीसी लढ्यामध्ये भुजबळांनी जरांगेंना अंगावर घेण्याची हिंमत दाखवली होती। अंतरवालीमधल्या गोळीबारानंतर भुजबळांनी तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांची बाजू घेतली होती। माधवच्या प्रयोगानंतर ओबीसी मतदार भाजपकडे शिफ्ट झाला। 2014च्या निवडणुकीत ओबीसी मतांपैकी सर्वाधिक 34% मतं भाजपनं घेतली। 2019 साली भाजपला ओबीसी प्रवर्गातून 44% मतदान झालं, तर 2024च्या निवडणुकीतही ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात भाजपच्या आणि महायुतीच्या पाठीशी राहिला। ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देऊ नका अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भुजबळांचा यात मोठा वाटा आहे। भुजबळांच्या रूपानं भाजपलाही मोठा ओबीसी चेहरा मिळणार आहे। गेल्या काही काळापासून भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणून प्रोजेक्ट करतायत। आता प्रादेशिक पक्षापुरतेच मर्यादित असलेले भुजबळ भाजपमध्ये गेले तर राष्ट्रीय स्तरावर भुजबळ ओबीसी नेते म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकतील। सहकार परिषदेत भुजबळांसाठी अमित शहानी खुर्ची पुढे केली आहे। आता भुजबळ भाजपच्या खुर्चीत बसणार का
याबद्दलचं चित्र पुढच्या काही काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.